आषाढी वारीत भीषण अपघात, वारकऱ्याचा जागीच मृत्यू, महाराष्ट्र हादरला। हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल या जयघोषांनी निनादलेली महाराष्ट्राची वारी। भक्तीच्या ओसंडून वाहणाऱ्या सागरात एक दुर्दैवी घटना घडली आणि आषाढी वारीच्या आनंदावर काळोखाचं सावट पसरलं। आज सकाळी सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात एका 56 वर्षीय वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। ही दुर्घटना पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात घडली। हजारो वारकऱ्यांमध्ये भक्तिभावाने चालणाऱ्या एका वयोवृद्ध वारकऱ्याला भरधाव ट्रकने चिरडलं। हा अपघात इतका जोरदार होता की त्यांना वाचवता आलं नाही। घटनेचं संपूर्ण वर्णन। सकाळी अंदाजे 10:30 वाजता ही घटना घडली। अपघाताचे ठिकाण होते लोणंदजवळील रस्त्यावर, जिथे पालखी काही वेळ विश्रांतीसाठी थांबली होती। संबंधित ट्रक चालकाने नियंत्रण गमावले आणि सरळ वारकऱ्यांच्या मार्गावर शिरला। साक्षीदारांच्या माहितीनुसार हा वारकरी काही क्षणांपूर्वीच झाडाखाली बसण्यासाठी वळला होता। स्थानिकांची प्रतिक्रिया, घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली। वारी म्हणजे श्रद्धेचा प्रवास असतो, पण असे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच घडतात, असं मत अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केलं। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाचे स्पष्टीकरण, अपघाताची चौकशी सुरू आहे। ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वारी दरम्यान वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याचं आश्वासन दिलं आहे। मृत वारकऱ्याचं नाव श्री लक्ष्मण दगडू पाटील प्रा, बारामती, वय 56। ते गेल्या 25 वर्षांपासून नियमित वारी करत होते। त्यांचा मृत्यू ऐकून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। वारीतील भावनिक आवाहन, वरील घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थता आहे, पण त्यांच्या तोंडून एकच शब्द ऐकायला मिळतो, हे पांडुरंगा, तुझ्या नामात आमचं रक्षण कर। वारी ही श्रद्धेची परंपरा आहे, पण सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झालं तर ही परंपरा दुर्घटनेच्या छायेत ढासळते। प्रशासनाने आणि आयोजकांनी योग्य खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे। चला, एकजुटीने या भक्तिमार्गाला सुरक्षित बनवूया। जय हरी विठ्ठल।